मकर राशी, आता गुड न्यूज मिळणार. तुमच्या नशिबाला नवीन वळण येणार. मकर राशी, खूप मोठी गुड न्यूज तुम्हाला आता मिळणार. एका जवळच्या नात्याला आता विराम. दुर्लक्ष करू नका. मकर राशीच्या लोकांसाठी सध्या सुरू असलेला हा काळ केवळ साधा नाही, तर आयुष्याला नव्या वळणावर नेणारा एक अत्यंत निर्णायक टप्पा आहे. ग्रहांची स्थिती, विशेषतः गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या जीवनात एकाच वेळी दोन विरोधी पण महत्त्वाच्या घटना घडवणार आहेत. एका बाजूला तुम्हाला अशी एक मोठ्या आनंदाची बातमी मिळणार आहे, ती तुमच्या स्वप्नांना नवीन दिशा देईल. तर दुसऱ्या बाजूला एक अत्यंत जवळचा आणि मनाजवळचं नातं तुमच्यापासून दूर. हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की जीवनात प्रत्येक गोष्ट कायमची नसते आणि पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडणे गरजेचे असते. मकर राशीचे लोक स्वभावाने अतिशय भावनिक, संवेदनशील आणि इतरांवर मनापासून प्रेम करणारे असतात. त्यामुळे कोणतेही नातं तुटणं आणि त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असतो. पण याच वेळी नशीब तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि सकारात्मक घेऊन येत आहे. हा काळ तुमच्यासाठी एक प्रकारे टेस्ट आहे. तुम्ही भावनांमध्ये अडकून राहणार की ध्येयापर्यंत पोहोचणार. अचानक येणारी गुड न्यूज, आता या काळात येणारी गुड न्यूज फक्त साधी आनंदाची बातमी नसून तुमच्या आयुष्याचा संपूर्ण ट्रॅक बदलणारी ठरू शकते. अनेक दिवसापासून अडकलेला पूर्ण होणे, जिथे नकार मिळाला होता तिथून अचानक होकार येणे किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून मदत मिळणे, अशी परिस्थिती तयार होऊ शकते. काही मकर राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी, नवीन नोकरी किंवा व्यवसायात मोठी ऑर्डरही मिळू शकते. विशेष म्हणजे ही संधी तुम्हाला अपेक्षित नसताना मिळेल. त्यामुळे सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण पुढे हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे झेप घेण्याची. नंबर 2 आहे नात्यामध्ये मोठा बदल झाला त्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता. तेच नाते आता तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. सतत गैरसमज, संवादाचा अभाव किंवा समोरच्या व्यक्तीची बदललेली वागणूक यामुळे तुम्हाला जाणवेल की नातं कुठे टिकवणे कठीण आहे. काही वेळा हे नातं प्रेमसंबंध, मैत्री किंवा अगदी जवळच्या नात्यातही असू शकत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करूनही जर समोरून तितकीच ऊर्जा मिळत नसेल, तर हे स्पष्ट संकेत आहेत की आता स्वतःचा विचार करण्याची वेळ आली आहे. हा बदल तुम्हाला अजून हादरवेल, पण दीर्घकाळासाठी तुमच्यासाठी तो फायदेशीर ठरेल. नंबर 3 आहे भावनिक संघर्ष आणि अंतर्मनाची लढाई. हा काळ तुमच्यासाठी आपल्यात मोठा संघर्ष निर्माण करणार आहे. एकीकडे तुमचं मन त्या व्यक्तीला सोडायला तयार नसणार, तर दुसरीकडे वास्तव तुम्हाला सतत सांगत राहील, आता तुमच्यासाठी योग्य नाही. रात्री न झोप लागणे, सतत त्या व्यक्तीचा विचार येणे, स्वतःला दोष देणे, अशा भावना निर्माण होऊ शकतात. आणि या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही स्वतःला अधिकच चांगल्या प्रकारे ओळखायला लागाल. तुम्हाला कळेल की तुमची किंमत काय आहे आणि तुम्ही किती मजबूत आहात. हा संघर्ष तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी तयार करणार आहे. नंबर 4 आहे नवीन सुरुवातीची संधी. जुना आता संपल्यानंतर पोकळी निर्माण होते, पण हीच पोकळी तुमच्या आयुष्यात नवीन आणि सकारात्मक गोष्टी येण्यासाठी जागा करते. तुम्हाला नवीन लोक भेटतील जे तुमचं खरं मूल्य ओळखतील. काही मकर राशीच्या लोकांना नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे, पण यावेळी तुम्ही अधिकच समजूतदार आणि सावध असाल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट, नवीन पार्टनरशिप किंवा पूर्णपणे नवीन क्षेत्रात काम करण्याची संधीसुद्धा मिळू शकते. ही संधी तुमच्या व्यवसाय आयुष्यात स्थिरता आणि आनंद घेऊन येईल. नंबर 5 आहे आर्थिक आणि करिअरमध्ये प्रगती. या काळात ग्रहस्थिती तुमच्या आर्थिक बाजूला मजबूत बनवण्याकडे झुकलेली आहे. अचानक पैसे मिळणे, अडकलेले पैसे परत मिळणे किंवा एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होणे, अशा गोष्टी घडू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठे बिल, नवीन क्लायंट किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही घेतलेले पूर्वीचे निर्णय आता फळ देऊ लागतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढवा आणि तुम्ही आणखीनच मोठे निर्णय घेण्यास तयार व्हाल. नंबर 6 आहे मानसिक आणि आध्यात्मिक बदल. या काळात तुमच्याकडे आतून मोठा बदल घडणार आहे. आधीच्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होते, त्या आता तुम्ही शांतपणे स्वीकारायला शिकाल. तुमचे विचार करण्याची पद्धत बदलू लागेल आणि तुम्ही अधिक परिपक्व बनाल. ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढू शकतो. काही मकर राशीचे लोक स्वतःला शोधण्यासाठी एकत्रित वेळ घालवण्याचा निर्णय घेतील. हा काळ तुम्हाला फक्त बाहेरून नाही, तर आतूनही मजबूत बनवणार आहे. नंबर 7 स्वतःसाठी वेळ देण्याची गरज. आतापर्यंत तुम्ही इतरांसाठी खूप काही केलं, पण आता स्वतःसाठी वेळ दिला अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, जसे की वाचन, संगीत किंवा फिरायला जाणं
किंवा नवीन काहीतरी शिकणं, तुमच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. स्वतःवरचं प्रेम करणं आणि स्वतःची किंमत ओळखणं हे या काळात सर्वात महत्त्वाचा धडा असेल. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट ठरणार. तिथे आनंद आणि वेदना दोन्ही एकाच वेळी त्यांना अनुभवायला मिळणार आहे. मोठी गुड न्यूज तुमच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करेल, नवा आत्मविश्वासाने नवीन ऊर्जा निर्माण करेल. तर दुसऱ्या बाजूला एका जवळच्या नात्याला विराम देण्याचा निर्णय तुम्हाला आतून हादरवून टाकेल. पण लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडतं ते काहीतरी शिकण्यासाठीच आणि पुढे नेण्यासाठी घडतं. ज्यामुळे नात्याने तुम्हाला दुःख दिलं ते सोडणं ही कमजोरी नाही, तर तुमच्या आनंदाच्या, स्वतःच्या आनंदासाठी घेतलेलं एक ध्येय असेल. हे निर्णय आहे आणि जे नवीनसाठी तुमच्यासमोर येत आहेत निर्णय, तुमच्या मेहनतीचा आणि संयमाची पण हा काळ आहे. हा काळ तुम्हाला आतून बदलून टाकणार आहे. तुम्ही अधिकच मजबूत, समजदार आणि स्वतःची किंमत ओळखणारे बनाल. भविष्यात तुम्हाला ज्या उंचीवर पोहोचायचं आहे त्यासाठी हा सगळा प्रवास आवश्यक आहे. त्यामुळे भूतकाळाला शांतपणे निरोप द्या आणि नव्या सुरुवातीचे स्वागत करा, कारण तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने एक सुंदर आणि उज्ज्वल अध्याय आता सुरू होणार आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.